नमस्कार. बाप व लेकांमध्ये दुरावा निर्माण करणारे काही दुष्ट, अडाणी, अज्ञानी, मूर्ख लोक, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. काही असे दुष्ट, अडाणी, पाखंडी, मूर्ख लोक असतात जे बाप व लेकांमध्ये दुरावा निर्माण करतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध लावून देतात, त्या लेकरांना बापाविरुद्ध करतात, त्या लेकरांच्या मनात बापाविरुद्ध भरवतात, त्या लेकरांचे कानं भरवतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध दृष्टिकोन करतात, म्हणजे त्या लेकरांना बापाविरुद्ध ते करतात. बापाविषयी त्या लेकरांच्या मनात ती काहीही भरतात. काही सांगून, कसेही सांगून, कोणतेही बहाणे लावून, कोणतेही कारणे सांगून ते त्या लेकरांना बापाविरुद्ध करतात. बाप व लेकरं यामध्ये ते ताटातूट करतात, फाटाफूट करतात, दुरावा निर्माण करतात. पण असं करून त्यांना काय मिळतं? बाप व लेकरांमध्ये दुरावा निर्माण करून त्यांचं नातं तोडून या अशा दुष्ट पाखंडी लोकांना काय मिळतं? अशा लोकांना दुसऱ्याची प्रगती बरं दिसत नाही, दुसऱ्याचा विकास बरं दिसत नाही, दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बरं दिसत नाही. असे दुष्ट पाखंडी लोक कधीच सुखात नसतात, कधीच आनंदात नसतात, कधीच मजेत नसतात, कधीच मौज मजेत नसतात. बाप लेकरांसाठी अहोरात्र कष्ट करत असतो, झटत असतो, राबत असतो. संकट, दुःख, अडचणी, समस्या याचा सामना करून तो लेकरांचं जीवन सुंदर करत असतो, लेकरांचं भविष्य घडत असतो, लेकरांना सुखाचा घास देत असतो. स्वतः उपाशी तापाशी राहून, अनेक संकट झेलून, अनेक खस्त्या खाऊन, अनेक प्रकारच्या वेदना सहन करून तो लेकरांना घडवत असतो. लेकरांचं जीवन सुखात जावं, लेकरांचं जीवन सुंदरमय व्हावं, त्यांचं नाव व्हावं, नाव गाजावं, सर्वत्र नाव गाजावं, त्यांची प्रगती व्हावी, विकास व्हावा, त्यांना हवे ते मिळावे, पाहिजे ते मिळावे.